चलिए तैयारी करते हैं। मेहनत, लगन, हिम्मत से अपने मकसद को पाने की, उस सपने को साकार करने की जो देखा है आपके घर वालों ने, आपने और हमने। सवाल और जवाब के फासले को कम करेंगे। मैदान कोई भी हो, हर कदम मिलकर साथ रखेंगे। राह चाहे कितनी मुश्किल हो, हम कोशिश लाख करेंगे, बार बार करेंगे। तभी तो सपने हकीकत में बदलेंगे। तो चलिए तैयारी करते हैं। मून स्टार ग्लोबल स्कूल। बाळासाहेबांच्या विचारांच्या गद्दारी करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याकरता हे कितपर्यंत योग्य वाटतं? जी सध्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची जी भूमिका आहे, हां, ती त्यांची जी भूमिका आहे ना ती फसवेगिरी आहे. अच्छा. कारण काय त्याने लोकांना फसवलं आहे. ज्या ठिकाणी समजा बाळासाहेब ठाकरे असताना तुम्ही कुठल्या आधारावर होता? त्यांच्या आधारावर तुम्ही जगलेत ना, दुसऱ्याच्या आधारावर तुम्ही जगलेत नाही. मग याचा तुम्ही विचार कराल. आपलाच बाप त्याच्या बापाच्या फाटे जर आपण दुसऱ्या ठिकाणी जर आपण काय केलं तर त्याचे परिणाम काय भोगतात त्याच्या पुढे समजेल काय ते. म्हणजे आदित्य ठाकरे जे म्हणतात बाप चोरला, हो, तर ते ते खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. तुमचं नाव सांगितलं रीटा सलीम शेख, याचा इतिहास काय? याचा इतिहास आहे की मी मराठी आणि मोमेडियन संगीत लग्न केलं, लव्ह मॅरेज. आणि त्याचं काही नाही आहे. लोक ही खूप चांगली आहेत माझ्याबद्दल आणि ह्यांनी मला खूप मुसलमान तर लव जिहाद करतो, प्रेम विवाह करतो, नंतर त्या मुलीला त्या बाईला मारून टाकतो, 36 तुकडे करतो, फ्रीज मध्ये ठेवतो. ते करू द्या, पण माझे 36 तुकडे नाही केले. मी इथे करून दाखवेल 36 तुकडे. काका, क्या नाम है आपका? मेरा नाम सुरेश सीताराम वझे. सुरेश सीताराम वझे. वझे. हाँ, हाँ. महाराष्ट्रीयन आपण, हाँ, महाराष्ट्र. है ना? हां 20 तारखेला मतदान आहे. हां. क्या सोच बनी आहे? नाही 20 तारखेला मतदान आहे ते आमचं एकच असणार, मशालच असणार. मशालच असणार. असणार. बाकी का म्हणून दुसरं मशाल? नाही मशाल काय मी समजा आता माझं वय 72 वर्ष आहे. त्याच्यामुळं कसं मी अजूनपर्यंत शिवसेनात मत देत आलो. अच्छा. इतर कोणाला मी मत दिलंच नाही, भले तो येऊ ना तर नाही येऊ. स्वर्गीय हां. बाळासाहेबांच्या हयातीपासून तिथे आयातीपासूनच मी त्यांना मत दिलं आणि आताही त्यांना देणार, इतर कोणाला देणारच नाही. आणि काका मला विचारायचं तुम्हाला वझे काका, का शिवसेनेत जी फूट पडली हां. 2 वर्षापूर्वी, हां. हां, उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना बरोबर आहे. पक्ष फोडला हो. आणि 2 पक्ष झाले. बरोबर. आता म्हणतात खरी शिवसेना आमची, हो. बाळासाहेबांचे विचार आमचे. हो. बाळासाहेबांच्या विचाराच्या अनुकरणामुळे आम्ही हा पक्ष वेगळा केला. बाळासाहेबांच्या विचारांच्या गद्दारी करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याकरता बरोबर आहे. हे कितपर्यंत योग्य वाटतं? जी सध्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची जी भूमिका आहे, हां, ती त्यांची जी भूमिका आहे ना ती फसवेगिरी आहे. अच्छा. कारण काय त्याने लोकांना फसवलं आहे. ज्या ठिकाणी समजा बाळासाहेब ठाकरे असताना तुम्ही कुठल्या आधारावर होता? त्यांच्या आधारावर तुम्ही जगलेत ना, दुसऱ्याच्या आधारावर तुम्ही जगलेत नाही. मग याचा तुम्ही विचार कराल. आपलाच बाप त्याच्या बापाच्या फाटे जर आपण दुसऱ्या ठिकाणी जर आपण काय केलं तर त्याचे परिणाम काय भोगतात त्याच्या पुढे समजेल काय ते. म्हणजे आदित्य ठाकरे जे म्हणतात बाप चोरला, हो, तर ती ते खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे ती. हो. बरं, आता ह्याच्या पुढे याच्या आधी समजा ज्यावेळेस आम्ही आता 2020 सालापासून आम्हाला अर्ध तिकीट होतं सिनियर सिटीजनला बरोबर. रेल्वेचं. रेल्वेचं. ते याने सगळं ह्या ज्यावेळेस मोदी सरकारने बंद केलं. ते बंद करून टाकलं. आता फुल तिकीट एवढे सगळे पैसे कुठे गेले हा विचार करा ना तुम्ही. बरोबर. हां, कारण का आता विचार करा. आम्ही काय म्हणणार, चला आपल्याला रेल्वे तिकीट सोपं मिळतं आहे त्या ठिकाणी आपण जाऊया, तिथं माणूस जाणार ना. मग आता समजा तुम्ही 75च्या वर्षी समजा एस टीला तुम्ही फुल तिकीट म्हणजे तिकीट नाही, बिंदास तुम्ही घुसा आणि जा, बिंदास जा. पण हे चुकीचं आहे ना, कारण म्हातारा माणूस कुठं पण जाणार, एस टीला जाणार आहे का? नाही जाणार. तो आपल्या साथीने कुठेतरी बघणार. ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती बंद करत करत गेले एवढंच बाकी काय ना. पण आपला निशाणी मशाल. मशाल. ठीक है, ठीक है. क्या नाम है आपका? मोहम्मद रिजवान खान. जी रिजवान भाई, 20 तारीख को वोटिंग है एमपी इलेक्शन की. जी जैसे भी आपने बताया भाजपा के हैं आप, तो आप ही के उम्मीदवार है मिहिर कोटेचा, और महाविकास आघाड़ी के भी उम्मीदवार है. क्या तय किया आपने, क्या चाहते हैं आप अब की बार? परिवर्तन. किस तरह का परिवर्तन? अब देख रहे हो देश का माहौल क्या चल रहा है, जी.
क्या जुमले आ रहे हैं देश हमारी एक्चुअली जो है हमारी जो कौम है माइनॉरिटीज़ मुस्लिम जो आती है आज की तारीख में टोटल पूरा जो है आज जो माहौल चल रहा है उसके खिलाफ है, अगेंस्ट है। जो जुमले आ रहे हैं, जो स्टेटमेंट आ रहे हैं, खुल्लम खुल्ला उल्टी सीधी बातें हो रही है। प्रधानमंत्री जो बात कर रहे हैं, इतने बड़े आदमी भारत के प्रधानमंत्री होते हुए ये छोटी मोटी लैंग्वेज और गली के जैसे एक छोटे मोटे टपोरी लोग जैसी बात करते हैं वैसी भाषा वापरना उनको नहीं चाहिए। एक बात, भारत के प्रधानमंत्री है वो और सबको एक नज़र से उनको देखना चाहिए। पर्सनल सबका होता है। पर्सनल हमारी ना भाजपा से दुश्मनी है, ना प्रधानमंत्री से है, ना गृह मंत्री से। हमारे मजहब को जो भी टारगेट करेगा, हमारी कौम को जो भी भला और बुरा बोलेगा, हम उसके खिलाफ है। क्या नाम है आपका? मेरा नाम अब्दुल हफीज़ खान। खान साहब, क्या 20 तारीख को क्या इरादा है आपका, क्या करने वाले हैं? 20 तारीख को जो माहौल चल रहा है और जो मतलब आज जो यहाँ पर शिवसेना के कैंडिडेट जो उद्धव ठाकरे साहब के मतलब ये है तो उन्हीं का माहौल यहाँ पर चल रहा है, संजय दीना पाटिल का। संजय दीना पाटिल का। तो ये मैं देखता हूँ कॉस्मोपॉलिटन आबादी है, यहाँ पर मुस्लिम भी हैं, हिंदू भी हैं, जिसमें महाराष्ट्रियन भी है, दलित समुदाय भी है। तो क्या जैसा सोच आप लोगों की है तो वो अन्य समुदाय के लोगों की भी है? उसके बारे में हम लोग को पता नहीं। हम हमारी कम्युनिटी के बारे में बता सकते हैं और दूसरे समुदाय के बारे में हम लोगों को इतनी जानकारी नहीं है। और अगर होगी भी तो उनको भी देखना चाहिए। आज जो हिंदुस्तान में विकास और ये वो सब का नारा जो हो रहा है, आज राहुल गांधी जो पदयात्रा करे, सारी चीज़ें उनमें उन्होंने लोगों को जागरूक किया, सब बताया, मुद्दे पे बात करने के लिए बोला है। अब मुद्दे पे बात करना है हमको, ये जातिवादी और इस पे हमारे को जाने से कोई मतलब नहीं है। सांप्रदायिकता फैलाने वालों को जो है नहीं चाहते आप। नहीं चाहते। क्या नाम आहे आपका? दिलीप चव्हाण. महाराष्ट्रीयन आहात तुम्ही, मराठीत बोलायचंय. दिलीप भाई, काय निर्णय, काय 20 तारखेला काय करणार आहात? 20 तारखेला कसं माहीत आहे, ह्या भाजपच्या राज्यात भाजपने ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षात जी देशात एकदम दहशत माजवली आहे, त्या दहशतीचा अंत करायचा आहे. आणि त्या दहशतीचा अंत कसा होईल की त्याने जे मोदीजी म्हणतायत की मी भ्रष्टाचार माझ्या बाजूला राहील तर त्यांना ताप लागेल, तर सगळ्यात मोठा ताप तर मोदीजी आहेत. त्याच्यामुळे त्याने भ्रष्टाचारी लोकांना घेतला आहे, शिवसेना फोडली, त्या 40 लोकांना घेतलं. मग तुमचा पक्ष भाजपा राहिला कुठे? आणि राहिली गोष्टी मुंबईतल्या मराठी माणसांची. तर आज मी मराठी माणसांना एवढंच विचारतो की आज जर गुजराती माणसं सोसायटीत त्यांचा प्रवेश देत नाही आहेत, म्हणजे माझ्याच जमिनीत राहून तुम्ही प्रवेश नाही देणार. बाबा मी गुजरातला आलो आहे, मराठी माणूस आहे आणि तुम्ही मला सोसायटीत जागा देत नाही तर ती गोष्ट वेगळी आहे. पण महाराष्ट्रातच माझ्याच महाराष्ट्रात तुम्ही मला सांगणार की मी आतमध्ये नाही यायचं, तुमचा उमेदवार आतमध्ये नाही आला पाहिजे. हा अन्याय आहे. हा अन्याय कुठपर्यंत आहे की बाकीचा जो वर्ग आहे, समाज आहे बाकीचा, जो म्हणजे त्याच्यात सगळे येतात, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, ह्या लोकांवर हा एकतर्फी म्हणतात ना बनिया लोकांचा जो दबाव, व्यापाऱ्यांचा दबाव तो हा मोदीच्या राज्यात वाढतो आहे. आणि हे आमच्या महाराष्ट्रीयन लोकांना समजत नाही. म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत हीच एक संधी आहे की बाबा त्याला ह्या माणसाला कसं सत्तेपासून लांब ठेवायचं. त्याच बाबतीत उद्धव साहेबांनी हिंदुत्वाची परिभाषा अधोरेखित केलेली आहे. तर त्यांनी सांगितलंय का आमचं हिंदुत्व हे हाताला काम तोंडाला घास देणारं हिंदुत्व आहे. हां, आणि त्यांचं हिंदुत्व जे आहे ते समाजात दुही माजवणारं आहे. तुम्ही कितपत याच्याशी सहमत? 100% उद्धव साहेबांवर आज एवढे अन्याय करतायत ना हे लोक. आज जर उद्धव साहेब संपले आहेत, मग हे का येऊन दिल्लीतनं एक पंतप्रधान, तुम्ही कधी ऐकलं की एक पंतप्रधान महाराष्ट्रात 20-20, 25-25 सभा घेतोय? एक खासदाराला, एका खासदारासाठी तुला सभेला यावं लागतं आहे. म्हणजे ही हार आहे आणि उद्धव साहेबांची जीत आहे. आणि आज उद्धव साहेब संपले आहेत ना, मग संपले आहेत तर त्या माणसाकडे लक्ष का देत आहे? बरोबर. तुम्ही जर संपलाय म्हणताना तुमच्या ताकद आहे ना, त्यांची दखल का घेता? दखल का घेता? आणि आज उद्धव ठाकरे जे संविधान, आज माझं सगळ्या म्हणजे मागासवर्गीय लोक जे बाबासाहेबांना मानतात, मी पण बाबासाहेबांना मानतो कारण ते आमच्या गळ्यातले कंठी आहेत. आज बाबासाहेबांनी भारतीयाच्या गळ्यातल्या एवढं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आहे, त्या संविधानाची जर पायदळ होत असेल
तर हा मागासवर्गीय समाज का मागे राहतो आहे की हा जे डिवाईड होत आहेत मतं, आज आपल्याकडे पण वंचितचे कोण उमेदवार उभे आहेत, तर त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपण जर वंचितला मतदान देतोय तर आपला कुठला तरी जो खरा उमेदवार आहे तो पडतोय, वंचितचा उमेदवार येणार मत विभाजन केलं जातं. विभाजन होत आहे, हे लोकांना आपल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे उद्या होणारं जे नुकसान आहे ते नुकसान खूप भारी पडू शकतं. आणि जर ह्यांनी जे EVM घोटाळा जर खरोखर असेल आणि हे 400 पार करतायत तर उद्या श्रीलंका नक्कीच आपल्याकडे नक्कीच होईल, नक्कीच होणार. श्रीलंकेची पुनरावृत्ती होणार. पुनरावृत्ती होणार, कारण कोण गप्प बसणार. दिलीप भाऊ, मी एक शेवटचा प्रश्न विचारतोय तुम्हाला. 2 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका, शिवसेनेत पडलेली त्यांच्यामार्फत फूट आणि स्थापन केलेलं सरकार तुम्हाला कितपत योग्य वाटतं? अनलिगल, एकदम घटनाबाह्य. जर एकनाथ शिंदे खरोखर कर्तृत्व नसते आणि जर दिघे साहेबांचं पाईक असते तर एकनाथ शिंदेने 40 आमदार आणि 13 खासदारांना जे घेऊन गेले त्यांच्याबरोबर राहून एक वेगळा घटक पक्ष स्थापन केला असता, शिवसेना पक्ष आणि नावाला हात लावला नसता तर लोकांनी कदाचित सहानुभूती त्यांना लागली असती. आज त्यांनी काय केलं आहे, शिवसेना आज भांडूपमधलाच एक शिंदे गटाचा एक शाखाप्रमुख म्हणतो आहे की 4 जून नंतर फक्त देशात आणि भांडूपमध्ये कमळ दिसेल. मग तू शिंदे गटाचा शाखाप्रमुख आहेस, मग धनुष्यबाण का दिसणार नाही? तू असं का बोललास की बाबा कमळ दिसेल? म्हणजे तू ॲक्सेप्ट करतोयस की हा गट राहणार नाही. माझी एवढीच परमेश्वराजवळ प्रार्थना आहे आणि सगळ्या जनतेजवळ प्रार्थना आहे की विचार करा, मतदान विचार करून करा. कारण उद्या जर ही घटना राहिली नाही तर तुम्ही आम्ही जे आपण धंदा पाणी काय जे करतो आहे त्याच्यावर कुठेतरी गदा येईल. का उद्या GST कॅन्सल नाही होणार? उद्या आणि काय कर लागू नाही होणार? हे कशावरनं? तर त्याच्यासाठी जागरूक होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही ह्या तुमच्या माध्यमातून घराघरातनं जे काय आचारसंहिता संपायच्या अगोदर, हे निवडणूक बिगुल संपायच्या अगोदर तुम्ही पोचलं पाहिजे आम जनतेपर्यंत, कारण खूप अन्याय होतो आहे. क्या नाम है आपका? अब्दुल मजीद आप भांडुप पठान कॉलोनी में रहते हैं. जी. 20 तारीख को आपके यहाँ का उत्तर पूर्व मुंबई लोकसभा चुनाव क्षेत्र का वोटिंग होना है. क्या तय किया है इस बार? इस बार महंगाई, बेरोज़गारी, इसके ऊपर ही वोटिंग होएगा. और जो मुद्दे हैं मेजरली वही सब मुद्दे हैं. तो वो काम नहीं है, रोज़गार नहीं है. तो यहाँ पर बीजेपी के उम्मीदवार है मिहिर कोटेचा, MLA भी हैं, और सामने जो है महाविकास आघाड़ी के उम्मीदवार है संजय दीना पाटिल, भाऊ. किसको पसंद कर रहे हैं आप? मोस्टली तो भाव के साथ ही यहाँ के लोकल है वो. अच्छा. और हमारे जो भी कुछ काम रहते हैं तो उनसे हम डायरेक्ट इंटरेक्ट हो जाते हैं. अच्छा. काफ़ी मतलब मिलनसार है. मिलनसार है, जी लोगों के संपर्क में रहते हैं. जी. ठीक है, तो इसके बारे में आपने तय किया है कि संजय भाऊ को वोट देना है. जी जी बिल्कुल. क्या नाम है आपका? मेरा नाम शकीला है. शकीला, अब 20 तारीख को वोटिंग है. आपको जो है उत्तर पूर्व यानी कि मुलुंड, भांडुप, घाटकोपर, गोवंडी, मानखुर्द, ये पूरा इलाके मिला करके ये MP की कॉन्स्टिट्यूंसी है. तो MP चुनना है आपको एक, ठीक है, और उसकी वोटिंग होने वाली है. कौन कौन उम्मीदवार खड़े पता है आपको कुछ? नहीं, मुझे अभी पता तो नहीं है. अच्छा, खाली आपको मालूम नहीं है. ठीक है. बीजेपी के यहाँ के एक MLA हैं मुलुंड के, मिहिर कोटेचा, वो उम्मीदवार हैं. और महाविकास आघाड़ी है, शिवसेना उद्धव ठाकरे गुट. कांग्रेस का सपोर्ट है उनको, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार का सपोर्ट है, आम आदमी पार्टी का सपोर्ट है, समाजवादी पार्टी का सपोर्ट है. उसके उम्मीदवार है संजय दीना. दोनों उम्मीदवारों में मेन लड़त मानी जा रही है. पर लड़ाई इन दोनों. क्या आपने तय किया है, आप बोलती हैं अक्सर, इस बार किसको वोट डालने वाली इनमें से? अभी तो हमारे शोहर बोलेंगे वो हिसाब से देखेंगे. शोहर बोलना चाहिए ना वो हिसाब से. नहीं, आप टीवी देखती हैं? जी, अभी तो टीवी बंद है. अभी बंद है, लेकिन देखती है ना अक्सर वैसे. तो टीवी पे खबरें देखती होंगी, PM मोदी के भाषण सुनती होंगी आप. जी. आप मुस्लिम हैं और वो मुसलमानों को घुसपैठिया बोल रहे हैं. वो मुसलमानों को घुसपैठिया बोल रहे हैं, कांग्रेस पर इल्जाम लगा रहे हैं कि सब कुछ लूट लेगी कांग्रेस और मुसलमानों को बांट देगी. सुना तो होगा आपने? हाँ, सुने ना. सुन. तो फिर क्या तय किया आपने? उनका भी उम्मीदवार है और उनके सामने का भी उम्मीदवार है. क्या तय किए? उनको तो देना ही नहीं है ना. उनको देना मोदी नहीं. को देना नहीं है. ठीक. इलेक्शन पर हाँ बोलिए. क्या नाम है आपका? मेरा नाम नीलोफर यासिन शेख. नीलोफर जी, 20 तारीख को वोटिंग है, तो क्या तय किया है? उम्मीदवार वगैरह तो आपको पता होंगे कौन कौन खड़े हैं, क्या है क्या नहीं, है ना. तो क्या तय किया आपने? तय क्या है अभी
कैसा है, जो काम करेगा वो जीतेगा। अच्छा, तो कौन काम करता है? काम तो अभी हमारे ये संजय दीना पाटिल के पास भी कुछ काम के लिए जाते हैं तो काम करके देते हैं। काम करके देते हाँ, करके देते हैं। तो वो खड़े अभी चुनाव लड़ रहे हैं, तो क्या सोचा आपने फिर? हाँ, करके देंगे, दे सकते हैं, क्यों नहीं दे सकते हैं। अच्छा, देंगे उनको, उन्हीं को वोट देंगे? अब ऐसा थोड़ी कि पब्लिक सामने बोलेंगे अपन कि ये उसी को वोट देना है। नहीं, काफी लोग बोल रहे हैं खोल करके। मैंने कई लोगों से, मैं नीचे से यहाँ तक बात करते हुए आया हूँ। जो इंसान देगा तो उसको देना वाजिब है ना। अच्छा, फिर अभी अपन किसी काम से जाते हैं, अभी काम तो अपने को लगता रहता है। देखो कहीं भी गवर्नमेंट काम के लिए जाते हैं तो मेन तो पहला अपने यहाँ का जो है पार्षद है या कोई भी अपने इधर का एरिया का है तो उसका पहला लगता है कागज, वो करके देते तो उनको देना वाजिब है। क्या नाम है आपका? मोहम्मद शफीक शेख। शेख साहब, भांडुप में रहते हैं आप और उत्तर पूर्व चुनाव क्षेत्र है लोकसभा का यहाँ पर। अब 20 तारीख को वोटिंग होने जा रही है, क्या सोच रहे हैं उसको लेकर? उसमें सोचने का परिवर्तन की ज़रूरत है। इंशाअल्लाह ताला कोशिश यही है हमारी कि हम लोग संजय भाव को किसी भी तरीके से लेकर आएँ, क्योंकि देश में जो हालात हैं और जो सोच है, आवाम जो चाहती है तब्दीली, तो तब्दीली इंशाअल्लाह ताला कोशिश करने से होगा। बगैर मेहनत, बगैर मुशक्क़त के तो कुछ हासिल नहीं है। हमने 10 साल देखा सरकार कैसे चल रही है। हम तो चाहते कोई भी आवे हमारे देश की तरक्की करे, उसके लिए अच्छा सोचे और उसके बारे में और आवाम को खुश रखे। सबसे बड़ी चीज़ है पब्लिक का जो प्रॉब्लम है वो आप तो बेहतर समझ रहे कि पब्लिक के क्या मसले मसाइल हैं, महंगाई कहाँ तक गई है, लोग हर चीज़ से परेशान हैं। तो मेरा ये मानना है कि इस बार सरकार चेंज होना चाहिए और संजय भाव को इंशाअल्लाह ताला अल्लाह से दुआ है कि वो बंदा जीत के आ जाए इंशाअल्लाह, क्योंकि वो बंदा अच्छा है। शेख साहब, एक बात मैं चाहूँगा कि परिवर्तन की बात तो सभी कर रहे हैं, तब्दीली की बात सभी कर रहे हैं और मुस्लिम समाज के लोग जो है उसमें बढ़ चढ़ करके बात कर रहे हैं। लेकिन मेरा एक पत्रकार के नाते ज़ाती तजुर्बा है कि जब वोटिंग का दिन होता है तो हर मुस्लिम इलाके में 30, 35, 40% से ज़्यादा वोटिंग होती नहीं है, तो फिर कैसे तब्दीली आ सकती है? उसका एक सबसे बड़ा रीज़न ये है ना कि मुस्लिम कौम के अंदर जो इलेक्शन का जो कार्ड होता है ना वो बहुत अनमिसिंग है। अच्छा, मतलब उसमें किसी, अभी मेरा ही देख लीजिए, मेरा ही नाम आज तक बराबर नहीं है। कई बार गया उसको चेंज कराने के लिए, अच्छा ठीक है एप्लीकेशन दिया, भर दिया। ऐसे मेरे कई भी दोस्त हैं। तो सिर्फ मुसलमानों का मसला मसाइल नहीं है कि मतलब वो 60% उनके पास वोट नहीं है, सिर्फ भीड़ है। इंशाल्लाह इस बार भीड़ वोट में तब्दीली होगी, आप देख लेना इसके बारे में। क्या नाम है आपका? रीटा सलीम शेख। रीटा जी, क्या चाहेंगी आप? 20 तारीख को क्या करना चाहेंगी? वोट करायचंच आहे मला। वोट करायचं? हो, आणि संजय पाटलांना, कारण की मी भांडूप स्टेशनला राहत होते आणि माझा जन्म तिथला आहे जिथला संजय पाटलाचा जन्म आहे। अच्छा, एकच ठिकाणी. हां, आम्ही एकच घरचेच आहे आम्ही लोक। आमच्यामध्ये काही असं काय आहे नाही आहे का बाबा मी त्यांना ओळखत नाही किंवा त्यांनी कामं केले म्हणून मी त्याचं काय करते, पण आम्ही घरातले सारखे त्यांचे। आणि आता जी संधी चाललेली आहे, आता जे तुम्ही बोलता परिवर्तन चाललेलं आहे काही गोष्टींचं, पण जसं आता संजय पाटलांनी धाडस केलेलं आहे मनामध्ये, तर असं वाटतं की तो काही ना काहीतरी आपल्यासाठी करेल, त्याने मनामध्ये घेतलेलंच आहे। आणि माझी ही इच्छा आहे की संजय पाटलाला वोट करा आणि त्याला परत संधी द्या। सगळं काय परिवर्तन, सगळं चांगलं होणार आहे। मी एक वैयक्तिक प्रश्न विचारू? हां, विचारा। तुम्ही मला तुमचं नाव सांगितलं, रीटा सलीम शेख, याचा इतिहास काय? याचा इतिहास आहे की मी मराठी आहे आणि मोहम्मदन संगती लग्न केलं, लव्ह मॅरेज। आणि त्याचं काही नाही आहे, लोक ही खूप चांगली आहेत माझ्याबद्दल आणि ह्यांनी मला खूप मुसलमान तर लव जिहाद करतो, प्रेम विवाह करतो, नंतर त्या मुलीला त्या बाईला मारून टाकतो, 36 तुकडे करतो, फ्रीजमध्ये ठेवतो। ते करू द्या, पण माझे 36 तुकडे नाही केले, मी इथे करून दाखवेल 36 तुकडे। हो, मी तिथून इथे आलेली आहे, मी कोणाला घाबरत नाही आहे। हां, आणि मी महाराष्ट्र मी इथेच आहे, मी रत्नागिरीची कोकण जिल्ह्याची आहे, चिपळूणची आहे। मी कोणाला घाबरत नाही आणि मला हे लोक कोणी घाबरत नाही आहे। तुम्ही एका मुस्लिमासोबत लग्न केलेलं आहे, शादी की आपने एक मुस्लिम के साथ में, तर क्या अनुभव है आपका? खूप चांगला अनुभव आहे, पण मला त्यांच्यापेक्षा इथले लोकांचा अनुभव खूप चांगला आहे। कसं आहे म्हणजे हे माझ्या पाठीमागे उभे आहे पूर्णपणे तुमचा? हो, हे खूप चांगले लोक आहेत आणि ह्यांनाही सपोर्ट केला पाहिजे। मराठी समाजाला आणि मुस्लिम समाजाला तुम्ही काय अपील कराल निवडणुकीला घेऊन? माझा हीच इच्छा आहे की त्यांनी पण जसं म्हणजे आपल्याला पुढे पाऊल टाकायचं आहे, चांगलं काय करायचं आहे, तर आपल्याला संजय पाटलाला निवडून आपण एक व्हावं। हे मुसलमान आणि हिंदूमध्ये तुम्ही युद्ध नका करू, सगळे आपण एकच आहात हा विचार करा, तरच पुढे जाऊ आपण। हां, तर आपण पुढे जाणार नाही तर पुढे जाणार नाही आपण।
त्याला बोटं करणं, ह्याला बोटं करणं, त्याचा उपयोगच काय आपल्याला? बरोबर. ती बाई अशी, तो पोरगा असा. अरे आपण सांभाळून घ्या, आपण सगळे एकी करा, मुलांना चांगली दिशा दाखवा, चांगलं शिक्षण द्या, त्यांना वाढवा, चांगलं सगळं परिवर्तन चांगलं होणार. आपल्यामध्येच नाही परिवर्तन तर मग त्या मुलांमध्ये काय परिवर्तन आणणार आणि जग कसं सुधारणार? आणि माझं मत आहे की संजय पाटलाला मत द्या यावेळेला, कारण तो माझा भाऊ आहे. वैसे बाबू नाम से जानते सब, नाम अब्दुल खालिद है। नाम आपका अब्दुल खालिद है और बाबू नाम से आपको सब यहाँ जानते हैं। अभी आप कह रहे थे आप राहुल गांधी को वोट देना चाह रहे हैं, ठीक उनसे है? मजाक कर रहा अच्छा, था, उनसे लेकिन मजाक। राहुल गांधी के यानी संजय पाटिल को दिए, राहुल गांधी को दिए, एक ही बात एक हो ही गई। बात है, हाँ। इंडिया अलायंस है। हाँ हाँ। क्यों देना चाह रहे संजय दीना पाटिल को वोट आप? संजय दीना पाटिल हमारा स्थानिक है, पहली बात तो ये। उसके बाद में यहाँ कुछ भी परेशानी या कुछ कोई भी चीज़ों की, तो उनके कार्यकर्ता ये सब मौजूद है। बस इनको बोलो, ये जाके उनको बोल के अपना काम करा ले देंगे और कराएंगे इंशाल्लाह आगे। हाँ। अब्दुल लतीफ़। लतीफ़ भाई, 20 तारीख को वोटिंग है, आपको एमपी इलेक्शन में वोट करना है और यहाँ पर उम्मीदवार कौन कौन है आपको पता ही होगा, है ना? तो क्या तय किए? हम तो ये संजय भाव को ही देंगे वोट। क्यों संजय भाव को क्यों? वो हर वक्त काम आते रहते हैं और उनके कार्यकर्ता भी सब रहते हैं साथ में। अच्छा, इसके अलावा और क्या कारण है? और कारण कभी भी कुछ भी होता है तो उधर फ़ोन करते तो सब आ जाते। अच्छा, 24 घंटा मतलब उनके कार्यकर्ता और वो संपर्क में रहते हैं आम लोगों के, और आम लोगों के, आप जैसे लोगों के काम करते रहते हैं, ये सबसे बड़ा कारण है। हाँ, कारण है। क्या नाम है आपका? चंद्र जी, चंद्र यादव। यादव जी, आप कब से भांडुप में रहते हैं? 35 साल से 35 साल से। वोट गांव में डालते हैं या यहाँ डालते हैं? यहाँ डालते हैं। यहाँ डालते हैं। अब की बार लोकसभा चुनाव में आपका उत्तर पूर्व लोकसभा चुनाव क्षेत्र, नॉर्थ ईस्ट, भाजपा के भी उम्मीदवार हैं, महाविकास आघाड़ी के भी उम्मीदवार हैं और अन्य भी उम्मीदवार हैं, लेकिन यहाँ लड़ाई 2 उम्मीदवारों में है ना, एक भाजपा और एक महाविकास आघाड़ी, शिवसेना उद्धव गुट। क्या तय किया आपने? संजय पाटिल। क्यों संजय पाटिल क्यों? अपने बाजू में रहते हैं, हमें अपने एरिया में रहते हैं, भांडू में रहते हैं। भांडुप में रहते हैं? जी हाँ, हम भी भांडू में रहते हैं। अच्छा, स्थानीय उम्मीदवार है। हाँ, सुबह शाम कभी पहुँच जाओ दरवाजे पे। अच्छा, हाँ, कभी निराशा नहीं होती? नहीं नहीं। हर काम होकर के मिलता है। हाँ, और आप उत्तर भारत से जुड़े हुए हैं, उत्तर भारत में तो भाजपा की हवा चलती है। चलता भी जिंदगी भर में इधर ही सेवा किया सबको, अच्छा, इधर भी सेवा करने तैयार हूँ। अच्छा, जी हाँ, तो अब की बार मशाल। एकदम 100 में 100। ठीक। भाई क्या नाम है आपका? 4G। 4G। नाम नहीं समझ पा रहा हूँ मैं। 4G नाम ही है अभी। अच्छा, नाम ही है आपका। तो 20 तारीख को वोटिंग है, नॉर्थ ईस्ट कॉन्स्टिट्यूंसी आपकी भांडुप उसी में आता है। उम्मीदवार कौन कौन है आपके सामने आपको पता ही होगा, तो क्या तय किया आपने? तय किया अभी दूंगा जो सोचा है। अच्छा, क्या सोचा? तो डिस्क्लोज तो नहीं कर पाऊंगा, पर डेफिनेटली जो है जो सही लगेगा वो करूंगा, पर वोट दूंगा जरूर। वोट जरूर देंगे, जरूर दूंगा। डिस्क्लोज नहीं करना चाहिए। हाँ, डिस्क्लोज नहीं। ठीक है 4G साहब, ठीक है। कैब भाई, वोट डालते हैं आप? हाँ। क्या सोचे इस बार 20 तारीख को एमपी इलेक्शन की वोटिंग है आपके यहाँ पर, क्या तय किया आपने? मशाल। मशाल। हाँ, क्यों मशाल क्यों? भाव को वोट देना चाहिए क्योंकि ये बीजेपी ने कुछ की नहीं है। ना मीर कोटेजा, ना मनोज कोटक, पूरे घाट के ऊपर में चले जा, गोवंडी किधर भी चले, एक भी वोट नहीं है। ना उधर काम किए, ना कुछ, सिर्फ ये दिखावा कर रहे इन लोग, मुसलमान को परेशान कर रहे, बदनाम कर रहे, मस्जिदें सब तोड़ रहे। अच्छा, सब वो जितने भी कर्जदार लोग को जीने नहीं दे रहे। अच्छा, तो इसलिए मशाल को वोट दे करके तब्दीली लाना है। हाँ, और ये बीजेपी को हराने का ये बात। वहीद अहमद शाह। शाह साहब, 20 तारीख को आपके यहाँ पर वोटिंग है, नॉर्थ ईस्ट कॉन्स्टिट्यूंसी आपकी, उम्मीदवार कौन कौन है आपको पता है, ठीक है? तो क्या तय किया है 20 तारीख को क्या करने जा रहे हैं? वोटिंग करना है। हाँ, वोटिंग करना है, वोटिंग करना है। क्या फैसला किए वोटिंग के ताल्लुक से? मिसाल पे। मशाल पे। हाँ, अच्छा, क्यों मशाल क्यों? मसाल अच्छा है, मशाल अच्छा है, जुल्मत के अंधेरे को हटा रहा है। हटा रहा है। हाँ जनाब।